नमस्कार. लोकप्रशासन विषयाच्या लेक्चरमध्ये आज आपण प्रशिक्षण ह्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कर्मचाऱ्यांची भरती ही केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना त्यांची निवड आणि नियुक्ती ही विशिष्ट पदावर होते, त्यानंतर त्या पदावर करायची कार्य, पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या या संदर्भात माहिती देण्यासाठी महत्त्वाची बाब आणि महत्त्वाची स्टेज म्हणजे प्रशिक्षण, ट्रेनिंग ही असतं. प्रशिक्षणाशिवाय त्या कर्मचाऱ्याची योग्यता, त्या कर्मचाऱ्याचे कौशल्य हे त्या ठिकाणी संघटनेच्या दृष्टीने एवढे महत्त्वाचे ठरत नाही जोपर्यंत त्याला त्या संदर्भात योग्य अनुरूप असे प्रशिक्षण देण्यात येत नाही. लोकप्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गाची निवड आणि त्याची नियुक्ती केल्यानंतर अनेक स्वरूपाच्या विविध समस्या निर्माण होत असतात आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षण हे असते. पूर्वीच्या काळी आपण बघतो की कल्याणकारी राज्य संकल्पनेच्या अगोदर पोलिसी राज्य ही संकल्पना अस्तित्वात होती. त्यावेळी राज्याचे कार्यक्षेत्र हे सुद्धा मर्यादित होते आणि शासकीय सेवक जे होते ते काही ठराविक अशा स्वरूपाचंच कार्य त्या ठिकाणी पार पाडित होते. परंतु आज ज्यावेळेस कल्याणकारी राज्य संकल्पनेचा स्वीकार करण्यात आल्यानंतर आपण बघतो की कायदा सुव्यवस्था राखणे आणि महसूल जमा करणे एवढ्यापुरतेच ह्या शासकीय सेवकांचे कार्य आता मर्यादित राहिलेले नाही. तर आज सामान्य नागरिकांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व प्रकारच्या जबाबदारी, त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित कार्य करण्याची जबाबदारी ही या शासकीय सेवकांवर आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण बघतो की एका ठराविक क्षेत्रात त्या क्षेत्रातील कार्य, त्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या एवढ्यापुरतंच मर्यादित हे राहिलेले नसून प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक दैनंदिन तसेच विकासात्मक कार्य हे या ठिकाणी शासकीय सेवकांना पार पाडावे लागते. प्रशासन पूर्वीसारखे साधे आणि सरळ यामधून न राहता ते आता या वाढत्या कार्य आणि जबाबदाऱ्यामुळे अधिक जटिल होत गेलेलं आपल्याला दिसून येते. तसेच अलीकडच्या प्रशासकीय कार्य पूर्वीसारखे स्थिर आणि सहज असेही राहिलेले नाही. कारण आता या कल्याणकारी राज्य संकल्पनेपासून सामान्य जनतेच्या अपेक्षा ह्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं नवीन नवीन क्षेत्रामध्ये प्रशासनाला विकास कार्य ही करावी लागतात, विकासाचे ध्येय ही सुद्धा गाठावी लागतात. तेही भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये मर्यादित साधनांमध्ये आणि अनेक अडचणींना सामोरे जाऊन ते विकासाचे ध्येय त्या ठिकाणी साध्य करावे लागतात. सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता संपादन केलेले उमेदवार या सर्व बाबींना समर्थपणे तोंड बऱ्याच वेळा देऊ शकत नाही. त्यासाठी विशेष ज्ञान आणि कौशल्य हे त्यांच्याकडे असावं लागतं. उमेदवारांची आवश्यकता यासाठी अशा भासते की ज्यांच्याकडे हे ठराविक स्वरूपाचं ज्ञान, कौशल्य हे त्यांनी संपादित केलेलं आहे.
उमेदवारांना असे विशेष व कौशल्य शिकविण्यासाठी या आधुनिक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि यामुळं या प्रशिक्षण प्रक्रियेला कार्यक्षमतेचे मूलतत्व असंही म्हणण्यात येतं. या प्रशिक्षणाबाबत मार्शल डिमो म्हणतात की अलीकडे कर्मचारी प्रशासनातील प्रशिक्षणविषयक कार्य इतके महत्त्वपूर्ण झाले आहे की ते सरकारचा एक प्रमुख उद्योग बनलेले आहे. डिमो म्हणतात की प्रशिक्षणाचे कार्य हे आधुनिक काळामध्ये इतके महत्त्वाचं झालेलं आहे की आज हे प्रशिक्षण देणे हा सरकारचा सर्वात मोठा उद्योग झालेला आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण बघतो केंद्रीय पातळी असो, राज्य पातळीवर तसेच स्थानिक पातळीवर अनेक स्वरूपाच्या प्रशिक्षण संस्था स्वतंत्ररित्या शासनाने सुरू केलेले आपल्याला दिसून येते. या प्रशिक्षण संस्थांमधून प्रत्येक कर्मचाऱ्याला विविध स्वरूपाची आपली कार्य आणि जबाबदारी या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रशिक्षण हे देण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येते. तसेच आपण बघतो की स्टॉल यांनी प्रशिक्षणाबाबत सांगितलेलं आहे की कोणत्याही कर्मचारी विषयक ध्येय धोरणात अधिकारी वर्गाच्या विकासाला व प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. व्यवस्थापनाची मानवी बाजू व वेतन या समवेत प्रशिक्षण प्रशासकीय गुणवत्तेमध्ये व निष्पत्तीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तो कर्मचारी, उपलब्ध कर्मचारी हा व्यवस्थापनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे त्याला देण्यात आलेल्या प्रशिक्षणावरून ह्या बाबी लक्षात येत असतात. तर काही शास्त्रज्ञ असेही मानतात की गुणवत्ता पद्धतीचा अवलंब केल्यामुळे योग्य व प्रशिक्षक नोकर वर्गाची आपोआपच उपलब्धता होते. तर काहींच्या मते असंही आहे की सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची व्यवस्था करणे म्हणजे नोकर निवडीच्या कमकुवत पद्धतीचा पुरावा देणे आहे. असे असले तरी सुद्धा सेवाकालीन प्रशिक्षण म्हणजेच की या नोकर भरती पद्धतीमध्ये असणाऱ्या उणिवा ह्या भरून काढणे एवढेच नाही, तर नोकर भरती ही सामान्यतः त्या उमेदवाराचं सामान्य ज्ञान, त्याची योग्यता, त्याची सामान्य योग्यता ह्या तपासणीशी निगडीत असते. परंतु प्रत्यक्षात त्याची नियुक्ती झाल्यानंतर त्याला करावयाची कार्य ही तो प्रथमतःच त्या ठिकाणी करीत असतो आणि या दृष्टिकोनातून त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण देणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. आणि आपण बघतो की अधिकारी वर्गाची निवड विशिष्ट कार्यासाठी केली जात नसून ती त्या कार्याच्या ढोबळ वर्गवारीसाठी केली जात असते. म्हणून त्यांना विशिष्ट संघटनेच्या कार्याची व परिस्थितीची संपूर्ण ओळख करून देणे प्रशिक्षणाद्वारे महत्त्वाचे ठरते. अधिकारी वर्गाची निवड विशिष्ट कार्यासाठी ही केली जाते, परंतु परिस्थितीजन्य ह्या कार्यांच्या व्याप्ती जी आहे
ह्या व्याप्तीमध्ये बऱ्याच वेळा बदल किंवा वाढ ही होत जाते आणि अशा वेळी नव्याने येणाऱ्या ह्या जबाबदाऱ्या, ही कार्य, याही बाबी या ठिकाणी गृहीत धरणे प्रशिक्षणासाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं. आधुनिक काळामध्ये सरकारी ध्येय धोरण कार्यक्रम हे आता पूर्वीप्रमाणे फार काही स्थिर राहिलेले नाही. यामध्ये फार वारंवार सातत्याने बदल होत जातात. अशा वेळी ह्या बदलांच्या अनुरूप त्या कर्मचाऱ्याचे कार्य राहण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर संघटनेमध्ये समन्वय राखणे, संघटनेमध्ये असणारी नियम, कायदे या अनुषंगाने कार्य करणे, त्याचबरोबर संघटनेची ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी अनुरूप कोणत्या बाबीचा अवलंब करावा किंवा आपल्या कार्यामध्ये होणाऱ्या कोणत्या बाबी ह्या टाळाव्या, या बाबीचा अनुमानसुद्धा हा त्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षणामधून मिळत असतो. एवढेच नाही तर वेळोवेळी जे बदल होतात, हे होणारे बदल त्या संघटनेच्या उद्देशाच्या प्राप्तीच्या अनुरूप कशा पद्धतीने समन्वयित किंवा सोयीस्कर करावे, या बाबीचं ज्ञानसुद्धा कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणामधनं होत असते. त्यामुळं प्रशिक्षण ही एक अतिशय अनिवार्य व महत्त्वाची प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.